दिनांक 24 ऑगस्ट रोजी भाजपा सांगली जिल्हा शहर व ग्रामीणच्या वतीने समाजात आजच्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत। अशा घटना घडू नये, महिला व भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी जाणीव जागर घेण्यात आला। हा जाणीव जागर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या इथे घेण्यात आला। बदलापूरमध्ये जो प्रकार घडला तो वाईटच होता। आम्ही समाज म्हणून, माणूस म्हणून या घटनेचा निषेध करतोच। समाजात अशा घटना घडू नयेत, आपल्या महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून भाजप पक्षाच्या वतीने आम्ही हा जाणीव जागर करत आहोत। हा मुद्दा आमच्यासाठी कधीच राजकीय नव्हता आणि होऊच शकत नाही। सर्व महिलेला न्याय मिळायला पाहिजे हीच भाजपची प्रमुख भूमिका आहे। म्हणूनच लाडकी बहीण, बसच्या तिकिटामध्ये सवलत, लखपती दीदी, लेक लाडकी अशा अनेक योजना भाजपा व महायुती सरकारने आतापर्यंत आणल्या आहेत। महिलांचे सशक्तीकरण व सबलीकरण हेच भाजपाचे ध्येय आहे। दोषींवर कडक कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे। यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश पूर्व महामंत्री रघुनाथजी कुलकर्णी, भाजपा मध्य प्रदेश तथा छत्तीसगड राज्य संघटन महामंत्री अजय जमवाल, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखरजी इनामदार, प्रदेश निमंत्रित सदस्य नीताताई केळकर, शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश मामा ढंग, सांगली लोकसभा प्रमुख दीपक बाबा शिंदे, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख योगेश बाचल, माजी आमदार नितीन राजे शिंदे, किसान मोर्चा प्रदेश सचिव पृथ्वीराज भैया पवार तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी, मंडळाध्यक्ष, प्रभारी उपस्थित होते। नंतर म्हणजे एकूणच कलकत्ता असेल, बदलापूरची असेल, देशामध्ये काल कोल्हापूरची शिळेची घटना आहे, या सगळ्यामध्ये अकोल्याची घटना आहे। यशस्वी शिंदेच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी मोर्चा काढला, तर एक दिवसाआड या घटना घडत आहेत। याचा निषेध आणि धिक्कार करण्याच्या पलीकडे आता जायची गरज आहे असं मला वाटतंय। आणि त्याच्यामध्ये जे सरकारकडनं अपेक्षित आहे की तातडीनं फास्ट ट्रॅकमध्ये हा खटला चालावा। ज्या ज्या संस्थांमध्ये आता ही शाळा आहे त्यामुळे CCTV कुठे होते, शिक्षकांनी दुर्लक्ष केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। ज्या पोलिसांनी हा गुन्हा नोंद करून घ्यायला वेळ लावला त्यांच्यावर सस्पेन्शनची कारवाई झाली आहे। त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये शिक्षा लवकर लागावी। आणि मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं की एका घटनेमध्ये 2 वर्षापूर्वी ज्या घटना जी घडली त्याला लगेच फाशीची शिक्षा पण सुनावण्यात आली आहे। त्यामुळे सरकार पूर्णपणे या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे। गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींनी काल शिळेच्या घटनामध्ये लगेचच आरोपी पकडला गेला आहे। त्यामुळे या रोजच्या घटनामध्ये ज्या प्रतिबंधात्मक उपाय जे करायचे आहेत त्या बाबतीत सिव्हिलमध्ये दोन्ही सांगली आणि मिरज सिव्हिलला मी स्वतः पालकमंत्र्यांना अवगत केलं काय काय गोष्टी इथं अडचणी आहेत। CCTV नाही आहेत, महिला मुलींच्या हॉस्टेलच्या कड्या नाही आहेत, त्यांना असुविधा आहेत, लाईट्स नाही आहेत, मेंटेनन्सची गरज आहे। तर त्याच्या मेंटेनन्सचा एक प्रस्ताव पालकमंत्र्यांनी तातडीनं मंजूर केला, त्याची बातमी आज आपल्या पेपरला आली आहे। सर्व शाळांमध्ये काल आमची महिला आघाडी महापालिकेत स्वातीताई आणि गीताताई गेल्या होत्या, त्यांनी शाळेतल्या CCTVची मागणी केली। मी स्वतः जिल्हा परिषदमध्ये जाऊन जिल्हा जे शिक्षणाधिकारी आहेत मोहन गायकवाड त्यांना विचारलं की 2900 शाळांमध्ये आता 650 शाळा TV आहेत, CCTV आहेत। त्यांच्या मासिक बैठका शहरामध्ये स्कूल बसेसवर आहेत, काही ठिकाणी व्हॅन आहेत, त्यांचे जे ड्रायव्हर्स आहेत त्यांची चारित्र्याची तपासणी व्हायला पाहिजे। त्यांच्या महिन्याच्या जे RTOला घेऊन किंवा सगळ्या बैठका व्हायला पाहिजेत, त्यांचे सर्टिफिकेट शाळांकडे असले पाहिजेत। बदली ड्रायव्हर गेला तर त्याचं पण सर्टिफिकेट आधी शाळेला माहिती पाहिजे आणि पालकांना पण शाळेने सूचना द्यायला पाहिजेत। आणि मला असं वाटतं या सगळ्यामध्ये पालक किंवा आपण समाज म्हणून आपल्या भोवती ज्या गोष्टी घडत आहेत पालकांनी, लोकांनी, सजग नागरिकांनी राहिलं पाहिजे। आणि ज्या गोष्टीमध्ये आपल्याला काही गैरकृत्य दिसत आहेत त्याच्यामध्ये तातडीनं जवळच्या पोलीस स्टेशन असेल, ती संस्था असेल, आम्ही महिला आघाडी म्हणून किंवा आम्ही भारतीय जनता पार्टी आमचे अध्यक्ष आहेत, आम्ही या सगळ्यांना त्यांनी जर कळवलं, पोलिसांनी त्यांचे नंबर दिलेले आहेत की अडचण आली तर लगेच तुम्ही संपर्क करा। स्वतः SP पण ॲक्शन मोडवर आहेत। त्यामुळे सगळं सरकार खूप संवेदनशील आहे। आम्ही या सगळ्यांच्या पालकांच्या त्यांच्या वेदनेमध्ये सामील आहोत। आज याबद्दल काय केलं तुम्ही? आज आता संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीनं या गोष्टीचा चित्रातांनी निषेध केला आहे, देवेंद्रजींनी केला, मुख्यमंत्र्यांनी केला, अजितदादांनी केलेला आहे। पण एक संपूर्ण सामूहिकरित्या आज कोर्टाने आदेश दिला आहे की संपूर्ण महाराष्ट्र बंद करू नका। जेव्हा सगळ्या महाराष्ट्रभर ही गोष्ट चालू आहे तर भारतीय जनता पार्टीचे आज आमच्याकडं क्षेत्रीय प्रचारक आलेत आणि हा महाराष्ट्रभर एकाच वेळेला सकाळी 10 वाजता करायचा धिक्कार असल्यामुळे आज आम्ही हा बैठकीच्या निमित्ताने एकत्रितपणे आलेलो आहोत। अनिल देशमुख